नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत बार्बेक्यू नेशन मध्ये। हो, बार्बेक्यू नेशनच्या शाखा बऱ्याच ठिकाणी आहेत, तर त्यातल्या सीबीडी बेलापूरच्या शाखेत मी आज जाणार आहे आणि तिकडे अनलिमिटेड बुफेचा आनंद घेणार आहे। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की तिथे बुफे मध्ये काय काय अवेलेबल असते, वेज मध्ये काय काय ऑप्शन्स असतात आणि नॉन व्हेज मध्ये काय काय ऑप्शन्स असतात। तर आज मी वेज आणि नॉन व्हेज दोघांचाही आस्वाद घेणार आहे आणि तुम्हाला माझा पर्सनल ओपिनियन सांगणार आहे। तो जो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेल तो सर्वस्वी माझा एक्सपिरियन्स असणार आहे। कदाचित तुम्हाला वेगळा अनुभव येऊ शकतो। तर आज मी तिथे जाणार आणि मस्त आनंद घेणार आहे आणि माझ्या बरोबरही तुम्हाला तिथला सर्व बुफे मेन्यू दाखवणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅपीनेस कार्ड। हॅपीनेस कार्ड हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती आहे। हॅपीनेस कार्ड हा बार्बेक्यू नेशनचा एक गिफ्ट कार्ड सारखं वाउचर असतं आणि बऱ्याच लोकांना याविषयी माहिती असेल। जर तुम्ही हॅपीनेस कार्ड परचेस केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतं। तुम्ही 4 लोकांच्या ग्रुपमध्ये जाऊ शकता, 8 लोकांच्या ग्रुपमध्ये जाऊ शकता किंवा 11 लोकांच्या ग्रुपमध्ये जाऊ शकता। हे कार्ड तुम्ही ऑनलाईन तुम्हाला घ्यायचं असतं बार्बेक्यू नेशनच्या साईट वरती किंवा बार्बेक्यू नेशनची ऍप जर तुम्ही डाउनलोड केलात तर तिथे तुम्हाला वरती मेन्यू मध्ये हॅपीनेस कार्डचा ऑप्शन दिसतं। आणि हॅपीनेस कार्ड मध्ये जर तुम्ही 4 लोक आहात तर 3950 एवढे रुपये तुम्हाला पे करायला लागतात। आणि जर तुम्ही पर पर्सन असे वॉक इन गेलात तर तुम्हाला नॉनव्हेज मध्ये 1209 रुपये, तसेच तुम्हाला व्हेज बुफे हवा असेल तर 1099 रुपये असे द्यावे लागतात। तर हॅपीनेस कार्डचा फायदा असा होतो की आपल्याला भरमसाठ असं डिस्काउंट मिळतंच, त्याचबरोबर हे हॅपीनेस कार्ड तुम्ही कधीही यूज करू शकता। म्हणजे त्याची एक व्हॅलिडिटी असते 1.5 वर्ष 2 वर्ष। तर आज कालच मी हॅपीनेस कार्ड परचेस केलं आहे आणि 2025 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे। ते तुम्ही कोणत्याही बार्बेक्यू नेशनच्या आउटलेटमध्ये यूज करू शकता, फक्त कोल्हापूरची शाखा सोडून। आणि मंडळी, जर तुमचा 8 लोकांचा ग्रुप असेल तर 7800 एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि 11 जणांचा ग्रुप असेल तर 11500 असे त्याचे चार्जेस आहेत। हे सर्व चार्जेस तुम्हाला बार्बेक्यू नेशनच्या ऍप वरती, तसेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बार्बेक्यू नेशनची ऍप आहे, तसेच वेबसाईट मध्ये तुम्हाला दिसेल। आणि जर मुलं असेल तुमच्या बरोबर तर 7 वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे आणि 7 वर्षावरील मुलांसाठी 500 रुपये प्लस टॅक्स, म्हणजे अराउंड 550च्या अराउंड तुम्हाला पे करायला लागतात, असे तिथले चार्जेस आहेत। तर मला असं वाटतं हॅपीनेस कार्ड हे खूप युजफुल आहे। तुम्ही ते कधीही रिडीम करू शकता किंवा ते तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकता। आणि हॅपीनेस कार्ड मध्ये तुम्ही असं बघायला गेलात तर 600-700 रुपये एक्स्ट्रा सेव्ह होतात आपले। आणि वॉक इन गेला तर आपले 1250 जिथे देतो आपण 1209 रुपये, तिथे आपण असं बघायला गेलं तो 850-900 रुपये आपण देतो हॅपीनेस कार्डची तुलना केली तर। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना बार्बेक्यू नेशन तसेच हॅपीनेस कार्ड विषयी माहिती असेल, पण ज्यांना हॅपीनेस कार्ड विषयी माहिती नाहीये, बार्बेक्यू नेशन विषयी माहिती नाहीये, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवेन सगळं की तिथे काय काय असतं ते। चला तर मग। तर मंडळी, सकाळ भवन मार्ग हा लँडमार्क आहे। तुम्ही जर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून आलात तर सकाळ भवन मार्ग म्हणजे पाम बीच रोड आणि सकाळ भवन मार्ग इथे तुम्ही येऊ शकता। सकाळ भवन मार्ग हा खूपच जवळ आहे बार्बेक्यू नेशनच्या ह्या डेस्टिनेशनसाठी, या इथल्या आउटलेटसाठी। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ह्याचा ॲड्रेस देईलच, तसेच बार्बेक्यू नेशनच्या साईटवरती तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल। मंडळी, आम्ही बार्बेक्यू नेशनच्या बेलापूर शाखेमध्ये एंटर झालेलो आहोत आणि हे तुम्ही इथे बघू शकता। इथे मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। तुम्ही जर फॅमिली सोबत आहात, तुम्ही जर 2च पर्सन आहात किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात तर त्या प्रकारे इथे सिटिंग अरेंजमेंट करण्यात आलेली आहे।
जर तुमची मोठी फॅमिली असेल तर असे मोठा टेबल तुम्हाला दिसेल, ते टेबल जॉईंटही करून देऊ शकतात. जर तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा असेल किंवा तुमच्या कोणत्याही नातेवाईकांचा, फ्रेंड सर्कलचा, तेही तुम्ही करू शकता. इथे बार काउंटर देखील आहे. तिथे तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक तसेच हार्ड ड्रिंक ही मिळून जाईल, पण त्याचे कॉस्ट एक्स्ट्रा आहेत. ते पॅकेज मध्ये इन्क्लूड नाही आहे. जर तुम्हाला जर हवं असेल तर त्याचे जर मेन्यू कार्ड मध्ये जो कॉस्ट आहे अला कार्ड प्रमाणे, तर तुम्हाला पे करावा लागेल. तर खूप छान असं ॲम्बियन्स होता इथला. खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. खूप सुटसुटीत आणि छान प्रकारे इथे केलेली सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही कोणताही ओकेजन असू दे, अॅनिव्हर्सरी असू दे किंवा बर्थडे असू दे किंवा कोणतेही ओकेजन तुम्ही इथे सेलिब्रेट करू शकता. इथे छान असे काउंटर देखील आहेत. मी थोड्याच वेळात तुम्हाला सर्व काउंटर दाखवणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथला बुफे मेन्यू ही दाखवणार आहे. मंडळी, इथलं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारा काउंटर म्हणजे डेझर्ट काउंटर. सर्वांनाच गोडधोड खूप आवडतं, तसेच मलाही गोडधोड खूप आवडतं. आणि इथे तुम्हाला केक्स मध्ये बऱ्याच व्हरायटी ऑफ केक्स पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये चीज केक आहे, ऑरेंज केक आहेत, बऱ्याच प्रकारच्या ब्राउनीज आहेत, फ्रूट सॅलेड आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. लहान मुलांची तर इथे चंगळच होते. जर तुमच्यावर कोणी लहान मुल असेल तर त्याची तर मजाच मजा आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांची मजा आहे. तसेच इथे तुम्हाला डेझर्ट मध्ये खीर मिळेल, त्यानंतर गुलाबजामुन मिळतील. असे छोटे छोटे मिनी गुलाबजामुन असतात, तेही तुम्हाला मिळतील. इथे तुम्ही बघू शकता, इथे हलवा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे गुलाबजामुन पाहायला मिळतील. खूप टेम्पटिंग आणि खूप सुंदर असा स्मेल येतो त्याचा. तसेच इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीम पाहायला मिळतील. मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता मेन कोर्स मध्ये, नॉनव्हेज मेन कोर्स मध्ये तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. ते मस्त अशी बिर्याणी होती. खूप सुंदर असा स्मेल येत होता. खूप बिर्याणीचा स्मेल म्हणून तर मला भूकच लागली होती. त्याच्या बाजूला तुम्ही इथे पाहू शकता मुर्ग बंजाराचा मस्त असा स्मेल येत होता आणि त्याच्याच बाजूला होतं मस्त असं मटण. छान गरम गरम असं मटण होतं आणि मस्त मुर्ग बंजाराचा एक वेगळाच असा स्मेल येत होता. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे खूप असे सॅलड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे सॅलड्स पाहायला मिळतील. तुम्ही बऱ्याच प्रकारचे सॅलड जे आधी पाहिले नसाल ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्याची टेस्ट ही अमेझिंग आहे. मंडळी, मला इथलं जे सगळ्यात जास्त आवडलं होतं ते होतं कॉर्न चाट. सॅलड मध्ये बरेच ऑप्शन होते, पण कॉर्न चाट मला जास्तीत जास्त आवडलं होतं आणि खूप मस्त टेस्ट होती त्याची. मंडळी, आता आपण जाणार आहोत व्हेज मेन कोर्सच्या सेक्शनला. इथे तुम्ही पाहू शकता दाल मखनी. वाव, काय मस्त थिक दाल मखनी होती आणि स्मेल ही खूप मस्त होता त्याचा. त्याच्याच बाजूला बन गार्लिक नूडल्स होते. मला नूडल्स फारसे आवडत नाहीत, पण मला इथे येऊन नूडल्स खायचं मन करत होतं आणि ट्राय करायचे होते. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता, इथे खूप असे व्हेजचे ऑप्शन्स आहेत. पनीर टिक्का, पनीर मखनी, असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. व्हेज बिर्याणी इथली अमेझिंग होती. त्याचबरोबर इथे सूप जे आहे व्हेज सूप, मला नॉनव्हेज सूप पेक्षा इथला व्हेज सूप जास्त आवडलं होतं. पण इथे नॉनव्हेज बरोबर व्हेजचे बी बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तरीही तुम्ही इथे डिसअपॉइंट होऊ शकत नाही, कारण इथे व्हेज साठी बरेच ऑप्शन्स आहेत. आणि एव्हरी गरम गरम हॉट होते मस्त असं ना, त्यामुळे त्यांची छान अशी एक वेगळ्या टेस्ट ही लागत होती. वाव, आता आपण त्या सेक्शनला जाणार आहोत. ते सगळ्यात जास्त फेवरेट सेक्शन आहे माझं, ग्रिल्स कबाब्स. त्याचबरोबर इथे पाणीपुरी काउंटर आहे. इथे सेवपुरी पाणीपुरी असं मस्त असं काउंटर आहे. आपण बाहेर पाणीपुरी खातो, सेवपुरी खातोच, पण इथली जरा सेवपुरी पाणीपुरी टेस्ट करून बघा म्हणून मी काउंटरला व्हिजिट केलं होतं. इथे तुम्ही पाहू शकता ग्रिल असे वेगवेगळ्या प्रकारचे चाटचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर इथे पुढे कुल्फी काउंटर देखील आहे. मगाशी डेझर्टच्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम पाहायला मिळाले. त्याचबरोबर इथे वेगळं असं कुल्फी सेक्शन देखील आहे. तिथे तुम्ही तुमची ओन कुल्फी तुम्हाला जसं हवं तशी कुल्फी बनवून आमच्याकडून घेऊ शकता. इथे फालुदा, वाव, इथलं सगळ्यात जास्त डेझर्ट मध्ये म्हणजे मला कुल्फी सेक्शन मध्ये जो प्रकार आवडला तो फालुदा होता. आता आम्ही मस्त आस्वाद घेणार आहोत जेवणाचा, कारण खूप भूक लागली होती आणि टेम्पटिंग असं सर्व बघून मला तर खरंच भूक आवरणाची झाली होती.
त्यामुळे आता मी मस्त जेवणावर ताव मारणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे इथल्या प्रत्येक मेन्यूचा, इथे प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू देणार आहे मी की कशी आहे ती गोष्ट, कसा आहे तो पदार्थ. मंडळी इथे तुम्ही पाहू शकता, इथे प्रत्येक टेबलवरती असा लाईव्ह बार्बिक्यू काउंटर अरेंज केलं जातं. स्टार्टर तुम्हाला ऑन टेबल सर्व केले जातात, व्हेज असो वा नॉन व्हेज तुम्हाला इथे लाईव्ह काउंटर मध्ये सर्व केले जातात. तुम्हाला गरमागरम मस्त असा आस्वाद घेता येईल त्या पदार्थाचा, त्याची ते काळजी घेतात आणि खूप मस्त लागतं ते बार्बिक्यू, लाईव्ह बार्बिक्यू जे असतं ते. प्रत्येक म्हणजे जसे तुमची बुकिंग असेल, जर तुमची पूर्ण फॅमिलीची बुकिंग असेल तर त्या प्रकारे टेबल अरेंज केलेले असतात आणि त्या प्रकारे हे असे लाईव्ह बार्बिक्यू असतात. मी आता इथे सोया प्रॉन्स ट्राय केलेला होता. तर सोया प्रॉन्स जो होता तो मस्त असा चुवी होता, छान होता, त्याची टेस्ट मस्त असा सॉफ्टही होता. त्याच्यानंतर मी ट्राय केलेलं होतं चिकन टिक्का. चिकन टिक्का मध्ये थोडासा सॉगीनेस होता, छान असा टिक्काचा असा म्हणजे तो असा बर्नचा असा स्मेल येत होता, छान असं त्याची टेस्ट ही त्याच्यामध्ये छान उतरली होती आणि त्यामुळे तो चवीला असा खूप छान लागत होता. मी माझ्या फॅमिलीवर आली होती त्यामुळे थोडंफार डिस्टर्बन्स होतं, त्याबद्दल मी सॉरी म्हणते तुम्हाला, कारण मुलं असली की थोडंफार इथे तिथे होऊनच जातं. मंडळी स्टार्टर मध्ये इथे फिश टिक्काही आला होता आणि फिश टिक्का मला फारसा एवढा आवडला नाही, कारण त्याची टेस्ट अशी वेगळीच लागत होती आणि मसालेही काही असे फारसे त्याला छान लागले होते असं मला वाटत नव्हते, कारण त्याची टेस्ट बिलकुलच चांगली नव्हती. त्यामुळे ओव्हरऑल बाकी मला 2 पदार्थ जास्त आवडले होते, जसे की चिकन टिक्का आणि प्रॉन्स. तर आता मी मस्त असं पाणीपुरीचा स्वाद घेणार आहे. आपण बाहेर गेल्यावरती पाणीपुरी खाल्लेलीच आहे, त्या पाणीपुरीचा स्वाद वेगळाच असतो. तर इथली पाणीपुरी मला एकदा ट्राय करायचीच होती, पण ती ओके होती, मला काही फारशी एवढी आवडली नाही. पण इथली सर्व्हिस खरंच खूप छान आहे. इथे प्रत्येक टाइमला तुम्हाला विचारतात की काही रिक्वायरमेंट आहे का, काही अजून हवंय का तुम्हाला. आता मंडळी मस्त असं चिकन तंगडी ट्राय करणार आहे. मंडळी तुम्ही ते पाहू शकता, चिकन तंगडीचा पीस हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि मस्त अशी ती मस्त भाजलेली होती तंगडी, त्याचा स्वादही छान होत होता, मसालेही प्रॉपर होते, मसाले आतमध्ये असे छान असे मुरले होते, त्यामुळे त्याचा टेस्ट छान होत होती. त्याचप्रमाणे क्रिस्पी कॉर्न हा तर खूपच छान प्रकार होता इथला, सर्वात जास्त आवडणारा लहान मुलांना तसेच मोठ्यांना म्हणजे क्रिस्पी कॉर्न तर तुम्ही एकदा ट्राय केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे नॉनव्हेज मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. नॉनव्हेज स्टार्टर आणि व्हेज स्टार्टर मध्ये जेवढे ऑप्शन्स आहेत की तुम्हाला मेन कोर्स पण जाण्यासाठी बराच वेळ लागतो. इथे मी सीख कबाब ट्राय करत आहे. सीख कबाब हे दिसायला तर छान दिसत होतं, त्याचप्रमाणे त्याची टेस्ट ही छान होती. कबाब हा मस्त शिजला होता, छान त्याची टेस्ट एक येत होती, एक वेगळ्याच प्रकारचा मस्त त्याला स्मेल ही होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं इथे हराभरा चिकन समथिंग काहीतरी एक होता प्रकार, तर मी तोही देखील ट्राय केला, तोही छान होता, पण मस्त असं गरम होता. त्यांनी मस्त असं छान मला गरम आणून दिलं होतं आणि लाईव्ह मध्ये ते ठेवून अजूनच गरम झालं होतं, त्यामुळे ते खाताना खूपच अशी मज्जा येत होती. आता मी टेस्ट करणार आहे चिकन हराभरा, तर तुम्हाला मी टेस्ट करून सांगते कसं आहे ते. मला सगळ्यात जास्त ज्यावेळेला ते तंगडी होती, चिकन हराभरात एवढं काही फारसं मला आवडलं नाही. मंडळी तुम्ही इथे पाहू शकता, मी आता व्हेज कबाब ट्राय करणार आहे. व्हेज कबाब दिसायला तर मोठा होता आणि साईजनेही असा मोठाच होता. खाण्यासाठी मला काही तो एवढा फारसा आवडला नाही, कारण मला त्याची टेस्ट काही अशी मला वाटतच नव्हतं काय एक्झॅक्टली त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे त्याला समजतच नव्हतं, कारण टेस्ट एकदम टेस्टलेस होता तो. मला प्रॉन्स जास्तीत जास्त आवडत होतं, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त वेळा प्रॉन्स खाण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रॉन्स खातही होती. माझ्या मुलीलाही प्रॉन्स खूप आवडतं, त्यामुळे प्रॉन्स मी तिलाही दिलं आणि मी सुद्धा खात होती. प्रॉन्स जे ना मस्त असं भाजलेलं होतं ना, त्याचा एक वेगळा छान असा स्वाद येत होता. तुम्हाला असं वाटलं सारखी काय सांगते, पण खरंच खूप सुंदर मस्त टेस्ट होती प्रॉन्सची. त्याच्यानंतर मी जे ट्राय केलं होतं ते होतं पनीर मलाईवाला, स्पायसी पनीर मलाईवाला. वाव, मस्त असं पनीर होतं, खूप सॉफ्ट असं पनीर होतं, फ्रेश होतं आणि टेस्ट ही त्याची मस्त होती आणि मस्त ज्युसी असं पनीर होतं. इथे ते जे बार्बिक्यू नेशनचे सर्व्हिस पर्सन जे आहेत
ते वेळोवेळी येऊन तुम्हाला सतत विचारत असतात की तुम्हाला काय हवंय का. अजून मुलांना जर कमी स्पायसी हवंय तर ते कमी स्पायसीही करून देतात. इथे तुम्ही बघू शकता मंडळी, इथे हा स्पायसी पोटॅटोचा हा एक वेगळा प्रकार होता. हा पोटॅटो दिसायला बाहेरून असा टेम्पटिंग यम्मी वाटत होता, पण खाण्यासाठी बिलकुल चांगला नव्हता. बटाटे असे जसे बटाटे फक्त असे चटणी लावून फक्त थोडेसे भाजून दिल्यासारखे असं मला वाटत होतं. आतून काही तो चांगल्या प्रकारे काही शिजला नव्हता आणि जराही टेस्ट याची काही चांगली नव्हती. तुम्ही खरंच हा प्रकार ट्राय करू नका. मला फक्त एकदा ट्राय करायचा होता म्हणून मी ते ट्राय केला होता, पण ते खाण्यासाठी खरंच योग्य नव्हतं. आणि इथे तुम्ही बघू शकता, हाही प्रकार आवडला आहे मला. हाही मस्त प्रकार होता. हा व्हेज स्टार्टरचाच प्रकार आहे. त्याचं नाव मी इथे कॅप्शन मध्ये लिहून देईल तुम्हाला, पण तो छान प्रकार होता. नॉनव्हेज बरोबर व्हेजचेही छान ऑप्शन्स आहेत. काही प्रकार सोडले तर म्हणजे जसे की मला मशरूम अजिबात नाही आवडले. इथे मला पोटॅटो स्पाइस हा प्रकार नाही आवडला. तर आणि बाकी जे प्रकार जसे की पनीर आहे, त्याच्यानंतर दुसरं जे क्रिस्पी कॉर्न आहे, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जो व्हेज मध्ये प्रकार स्टार्टर मध्ये जो आवडला आहे तो आहे पायनॅपल. एक पायनॅपलचा मस्त असा स्वाद येत होता. पायनॅपल आवडेल नाही आणि काय केलं होतं, ग्रिल केलं होतं मस्त असं स्पायसेस मध्ये ना, त्याला मस्त असं ग्रिल केलं होतं, तर त्याचा ना एक वेगळा स्वाद येत होता. मी फर्स्ट टाइम पायनॅपल अशा रीतीने खाल्लं होतं. नेहमी पायनॅपल आपण आणून असं आपण सोलून त्याला मस्त पीसेस करून आपण खातो, पण इथे पायनॅपल ना एक वेगळ्या अशा स्वादमध्ये मला खायला मिळालं आणि तो एकदम भारी लागत होता. असे मस्त चाट मसाला त्याच्यावरती वेगळा तंदुरी मसालाही असं वाटत होता ज्याच्यामध्ये थोडा टाकला आहे. त्याचा वेगळ्या प्रकारचा स्वाद इथे मला पाहायला मिळाला. तुम्ही मस्ट आहे इथे ट्राय करा. पायनॅपल, क्रिस्पी कॉर्न, चिकन तंगडी आणि नॉनव्हेजचे जे दुसरे प्रकार जे आहे जसे की चिकन टिक्का आहे तसं तुम्ही ट्राय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे व्हेज मध्ये हा जो प्रकार आहे मी तुम्हाला मगाशी सांगत होते ना पायनॅपल, तो हा प्रकार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त त्याचा स्वाद होता. मी तुम्हाला सारखं तेच रिपीट करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सारखं तेच सांगते, पण हे मस्ट आहे. खरंच तुम्ही एकदा ट्राय केलंच पाहिजे. आणि जो व्हेज मध्ये ते मगाशी तुम्हाला सांगत होते, व्हेज जे पनीर मलाई करून आहे, मलाई स्पाइस करून आहे, तो प्रकार तुम्ही ट्राय केला पाहिजे. मंडळी आता मी डेझर्ट सेक्शन कडे वळणार आहे. स्टार्टर झाल्यानंतर आपण मेन कोर्स कडे जातो, मेन कोर्स नंतर डेझर्ट कडे सर्वात शेवटी जातो. पण मला राहावेच ना, इथे डेझर्ट एवढे टेम्पटिंग दिसत होते की मला राहावेच ना. त्यामुळे मी डेझर्ट सेक्शन मध्ये काही डेझर्ट घेतलेले आहेत आणि मस्त असे ते ट्राय करत आहे. मंडळी इथे मी चीज केक ट्राय केलेला आहे. चीजचा मस्त असा लेअर होता, वरती असं मस्त असं सॉफ्ट केक होता. खूप टेस्टला छान होता. चीज आणि केकचा एक वेगळा कॉम्बिनेशन मिळून चीज केक बनतो. त्याचा एक टेम्पटिंग स्वाद आणि मस्त त्याचा एक जिभेवरती स्वाद उतरत होता. त्याच्यानंतर मी ब्राउनी ट्राय केलेली होती. ब्राउनी मला म्हणजे बघता क्षणी ती जरा हार्ड वाटली. आतमध्येही ती हार्डच होती, त्यामुळे मला फारशी ती काही आवडली नाही. त्यामुळे ते नाही वाटलं मला छान असं. त्याच्यानंतर मी जे ट्राय केलं जे आहे तो ऑरेंज फ्लेवरचा एक केक होता. तो खूप असा सॉफ्ट होता. त्याच्यामध्ये ना थोडे असे ऑरेंजचे पीसेस देखील होते आणि त्याचा वेगळा फ्रेग्रन्स देखील होता. वाव, अमेझिंग होता टेस्टला. तो खाता क्षणी जिभेवरती एकदम मस्त प्रकारचा त्याचा जो ऑरेंज स्वाद उतरला होता तो खूप मस्त होता. इथे मी जलेबी ट्राय करत आहे. ही अशी घी मधली जलेबी आहे. मला जास्त जलेबी आवडत नाही, पण मला ट्राय करायचं होतं आणि इथली मी ट्राय केली आणि मला फारशी काही आवडली नाही, कारण जरा ती हार्डच वाटली. आणि त्याच्यामध्ये ज्यूस जो जलेबीचा आपला पाक जो असतो जलेबीमध्ये उतरला पाहिजे, तो काही फारसा उतरला नव्हता. त्यामुळे मला ते काही फारसा आवडलं नाही. तुम्ही इथे बघू शकता मूग डाळ हलवा आहे, त्याच प्रकारे गुलाबजामुन आहे, इथे केसर फिरणी आहे आणि मस्त असं मी ते ट्राय करणार आहे. त्याचप्रमाणे इथे कस्टर्ड देखील आहे. वाव, एवढ्या सगळ्या डेझर्ट बघून तर माणसाचं पोट आणि मन मस्त तृप्त होऊन जाईल. तर मस्त आता मी छान असा त्याचा स्वाद घेणार आहे. मंडळी, हे जे तुम्हाला आता मी डेझर्टचे प्रकार सांगितले, जो मूग डाळीचा हलवा, फिरणी, त्याच्यानंतर मस्त
मस्त असं फ्रूट कस्टर्ड होतं. वाव, खूप अमेझिंग फ्रूट कस्टर्ड होतं. लहान मुलांना तुम्ही देऊ शकता, त्यांना नक्कीच आवडेल एवढी मी गॅरंटी देऊ शकते. केसर फिरणी ही खूप छान होती. मला फिरणी जास्त आवडत नाही, त्यामुळे मी फिरणी फारशी खात नाही, पण इथे मी ट्राय केली होती आणि खूप सुंदर असा केसरचा स्वाद त्याच्यामध्ये येत होता, त्यामुळे ती फिरणी खूप सुंदर अशी लागत होती. आणि गुलाबजामुन आपण जे बाहेर खातो आणि घरी बनवतो त्याच्यापेक्षा वेगळे असे गुलाबजामुन होते. खूप असे गरम गरम छान आणि मस्त आतमध्ये सॉफ्ट आणि ज्युसी असे गुलाबजामुन होते. स्लाइसला हे जास्त काही छोटे नव्हते, जास्त काही मोठे नव्हते, तर लहान मुलांबरोबर मोठेही खाऊ शकतात असा त्याचा स्वाद आणि मस्त साईजला होते ते. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्त असा केक ही आहे. तो केक ही मी ट्राय केला होता. तो आपला नॉर्मल जो केक असतो चॉकलेट केक, त्या प्रकारचा एक केक होता. आणि मूग दाल हलवा तो बनता है. मूग दाल हलवा खाल्ल्याशिवाय कसं चालणार, न खाल्ल्याशिवाय कसं चालणार. मूग दाल हलव्यामध्ये मस्त असा घीचा फ्लेवर एक उतरला होता. मला फारसं घी मध्ये तूप आणि दूध असं आवडत नाही, पण मी इथे ट्राय करायचं होतं आणि मी तो ट्राय केला आणि तो छान होता. खूप मस्त असा स्वाद होता. मंडळी तुम्ही इथे पाहू शकता, मी मस्त प्लेट्स मध्ये सॅलड्स आणले होते, व्हेज सॅलड सर्व. आपण सर्वच व्हेज सॅलड ट्राय करू शकत नाही, त्यामुळे मी काही सॅलड पिक केले होते आणि ते मला टेस्ट करायचे होते. जसं की ब्रोकोली सॅलड होतं, व्हाईट सॉस पास्ता होतं, बेबी कॉर्न होतं, त्याच्यानंतर रिंग अनियन होतं. ते मी ट्राय करत होती. खूप छान असं टेम्पटिंग वाटत होतं, त्यामुळे मला ते ट्राय करायचं होतं. मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेत होती, कारण जास्त घेऊन ते वेस्ट करण्यापेक्षा थोडं घेऊन टेस्ट केलेलं कधीही चांगलं. व्हाईट सॉस पास्ता टेस्ट केल्यानंतर खूप छान त्याचा स्वाद येत होता आणि ते मस्त असं ना शिजलेलं होतं, सॉफ्टही होतं, त्यामुळे लहान मुलंही खाऊ शकतात ते. कॉर्न तर माझं फेवरेट आहे, त्यामुळे कॉर्न तर छानच होतं, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. इथे तुम्ही पाहू शकता मंडळी, कॉटेज चीज सॅलड मी आता खात आहे. कॉटेज चीज सॅलड खूप सुंदर होतं, खूप सॉफ्ट होतं, सॉगी होतं, छान होतं, एकदम रिफ्रेशिंग असं होतं. तुम्ही तुमच्या मुलांनाही देऊ शकता. खूप असं चिझी होतं आणि ब्रोकोली तर कधीही चांगली, शरीरासाठीही चांगली आणि रिफ्रेशिंग असा फील देणारी, मस्त हेल्दी ठेवणारी अशी छान असा त्याचा स्वाद येत होता. त्यामुळे मला सॅलडचे सर्वच प्रकार इथे खूप आवडले. तुम्ही जर हेल्दी खाणारे असाल, तुम्हाला जर सर्व सॅलडचे प्रकार आवडतात, तर तुमच्यासाठी हे प्लेस खरंच खूप चांगला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स खायला मिळतील, त्याचा आस्वाद घ्यायला मिळेल. ते काही अशी यम्मी नसतात, पण हेल्दी असतात आणि तुम्ही तुमच्या मुलांनाही देऊ शकता. मंडळी आता मी ट्राय करणार आहे नॉनव्हेज मेन कोर्स. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे मुर्ग बंजारा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे इथे मटन देखील घेतलेलं आहे आणि कोस्टल फिश करी घेतलेली आहे. मला हे 3 प्रकार ट्राय करायचे होते, त्यामुळे मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर गार्लिक नान सुद्धा घेतलेला आहे, बटर गार्लिक नान. नान ही खूप सॉफ्ट होती आणि छान असं ती मस्त अशी भाजलेली होती. आणि मी फर्स्ट टाइम तर आता मटन ट्राय करणार आहे. इथलं मटन असं छान प्रकारे कुक झालेलं होतं, मला एक म्हणजे तुकडा तोडतानाच समजलं. छान असं मस्त ते शिजलेलं होतं आणि त्याचा स्वादही खूप छान होता. त्याच्यामध्ये मला त्यांनी आणून दिलं होतं मस्त असं क्रिस्पी चिकन. हे तर लहान मुलांसाठी असतं, त्याचप्रमाणे मोठी माणसंही खाऊ शकतात. हा तर स्टार्टरचा प्रकार आहे, पण मगाशी लहान मुलं खात होती, म्हणजे माझ्या भावाची मुलं, त्याच प्रकारे माझी मुलगी खात होती, त्यामुळे मला तेव्हा खाता नाही आलं, पण मी ते आता ट्राय केलं आणि खरंच अमेझिंग होतं. तुम्ही जे KFC मध्ये खाता सेम तोच प्रकार होता इथे. मंडळी मी आता मस्त चिकन ट्राय करणार आहे. चिकन हे खूप सॉफ्ट होतं, कारण मगाशी जसं सांगितलं मी मटन तोडतानाच मला समजलं होतं, तसं चिकनचा पीस तोडतानाच मला समजलं होतं खूप सॉफ्ट असं चिकन होतं. त्याचप्रमाणे ते चवीलाही छान होतं. मुर्ग बंजारा चिकन असं ते होतं आणि त्याचा स्वाद छान प्रकारे उतरला होता. मस्त असा जो एक वेगळा तुम्हाला कलर वरून जो वेगळा वाटत असेल, पण त्याचा खरंच स्वाद चांगला होता आणि त्याचे मसाले छान प्रकारे त्याच्यात उतरले होते. मंडळी इथे मी आता कोस्टल फिश करी ट्राय करत आहे. त्याच्या कलर वरून तर ती खूप अमेझिंग आणि टेम्पटिंग वाटली होती. खाताना एक बाईट घेतल्यानंतर कळालं की नाही, मला नाही फारशी आवडली ती, कारण त्याचा स्वाद मला नाही आवडला. त्याच्यामध्ये स्पायसेस असे काही उतरले नव्हते त्याचे चांगले. आणि तो फिशचा असा एक वेगळा फ्रेग्रन्स असतो किंवा फिशचा एक वेगळा स्वाद असतो ना, तो मुळीच त्याला लागत नव्हता. पण
ठीक होतं, म्हणजे वन टाइम तुम्ही ट्राय करू शकता. आता मी मटन ट्राय करत आहे मंडळी. मटन खरंच खूप छान होतं, ज्युसी होतं. इथे मटनचे जास्तीत जास्त म्हणजे असे बोनलेस पीस नव्हते, बोन आणि बोनलेस दोन्ही मिक्स होते, पण छान होतं. ओव्हरऑल मंडळी असं बघायला गेलं तर नॉनव्हेज मेन कोर्स छान होतं. फिश कोस्टल फिश करी सोडली तर बाकी सर्व गोष्टी छान होत्या. तर मंडळी आता मी ट्राय करणार आहे व्हेज मेन कोर्स मध्ये. व्हेज मेन कोर्स मध्ये मी असे बरेच असे प्रकार घेतलेले आहेत. त्याच्यापैकी मी घेतलेला आहे पनीर मखनी, व्हेज मिक्स, पालक मलाई मेथी समथिंग एक प्रकार होता, आणि अजून एक प्रकार आहे तो तुम्हाला मी आता दाखवेनच. व्हेज मध्ये मला जास्त काही असं खावंसं वाटत नव्हतं, कारण डेझर्ट्स आणि स्टार्टर खाऊनच बरंच पोट भरलं होतं, आणि त्याच्याबरोबर मी नॉनव्हेज मेन कोर्स ट्राय केलेलं होतं. त्यामुळे मी नावापुरतं थोडं फक्त स्वादसाठी घेतलं होतं. आता मी एक गोष्ट ट्राय करणार आहे मंडळी. इथे व्हेज मेन कोर्स मध्ये मी पनीर मखनी ट्राय केलं होतं. खरंच त्याचा खूप स्वाद छान होत होता. पनीर खूप सॉफ्ट होतं आणि सॉगी होतं. छान असा वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा त्याचा स्वाद येत होता. त्यामुळे ते नान बरोबर खाताना खरंच खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर व्हेज मिक्स ही मी ट्राय केलं, तेही खूप छान होतं. जास्त असे त्याच्यात मसाले ऍड केलेले नव्हते. थोडं लहान मुलं खाऊ शकतात अशा प्रकारचं ते मला असं वाटलं होतं. आणि त्याच्यानंतर मी जे ट्राय केलं होतं मेथी मलाई करून एक प्रकार होता, तो मला काही फारसा एवढा आवडला नाही, कारण मला तो प्रकारच कळाला नाही. त्याच्यामध्ये म्हणजे फक्त असं नाही का दुधाचा जो मलाईचाच फील येत होता, बाकी मेथी आणि स्पायसेस मला काही समजतच नव्हता. त्याच्यामुळे तो प्रकार मला आवडला नाही. एक पोटॅटो फिंगर हा एक प्रकार होता, तो मला आवडला, तो छान वाटत होता. म्हणजे लहान मुलं जर फुलका किंवा जर त्यांना नान आवडत असेल तर तो प्रकारही ते खाऊ शकतात, किंवा फक्त तो फिंगरचा प्रकार आहे तोही ते फक्त खाऊ शकतात. मंडळी इथे मस्त मी अशी व्हेज बिर्याणी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे नॉनव्हेज बिर्याणी घेतलेली आहे, आणि नॉर्मल प्लेन राईस जो असतो त्याचबरोबर दाल मखनी घेतलेला आहे. तर मी राईसचे हे 3 प्रकार घेतलेले आहेत, आणि आता मी ते ट्राय करणार आहे. सर्वात पहिलं तर मी स्टीम राईस आणि दाल मखनी ट्राय करणार आहे. स्टीम राईस हा छान प्रकारे कुक झाला होता. दाल मखनीचा फ्रेग्रन्स ही छान होता, पण मला त्याचा स्वाद काही आवडला नाही. बिकॉज दाल मखनीचा एक वेगळी एक टेस्ट असते ना, ती काही मला त्याच्यामध्ये उतरली आहे असं काही वाटत नव्हतं. बाहेर आपण दाल मखनी खातो ती खूप सुंदर असते, म्हणजे मी पंजाबी हॉटेलमध्ये खाल्ले होते, इथे मला फारसं काही आवडलं नाही ते. त्यामुळे मला व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी ट्राय करताना जो आनंद येत होता तो दाल मखनी खाताना येत नव्हता. व्हेज बिर्याणी खरंच खूप छान होती. छान व्हेजिटेबल त्याच्यामध्ये टाकलेले होते, आणि त्याचा ना एक एक दाणा असा मस्त खुललेला होता आणि छान असा शिजलेलाही होता. त्याचप्रमाणे चिकन हे मस्त असं शिजलेलं होतं, आणि बिर्याणीचा एक छान असा फ्रेग्रन्स येत होता. मला ना चिकन बिर्याणीमध्ये एक आवर्जून सांगायचं आहे, बिर्याणी टेस्टला चांगली होती, पण जेव्हा तुम्ही काउंटरच्या इथे जाल तिथे काउंटरमध्ये तुम्हाला चिकनचे पीस कमी, फक्त राईस जास्त दिसेल. त्यामुळे चिकनचे पीस एखादा वाटायला येऊ शकतो, दुसरा तर मी अपेक्षा नाही करू शकत, कारण तेवढे पीसेस नव्हते तिकडे. पण पीस जो काही मला मिळाला होता तो खरंच त्याचा ज्युसी होता, छान प्रकारे अशा शिजलेला होता, त्यामुळे ते छान वाटत होतं. पण असं ओव्हरऑल बघायला गेलं तर नॉनव्हेज बिर्याणी मला सगळ्यात जास्त आवडली. व्हेज बिर्याणी आवडली, पण नॉनव्हेज जास्त आवडली. त्यामुळे राईसचा हा प्रकार ठीक वाटला होता. राईस मध्ये हे 2 प्रकार छान होते, व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी, आणि दाल मखनीला ऍव्हरेज होतं, म्हणजे वन टाइम तुम्ही खाऊ शकता. मंडळी माझं सर्व खाऊन झालं होतं, पोट ऑलरेडी भरलं होतं. आता फायनल स्टेजला आली होती मी, आणि इथे मस्त अशी केसर कुल्फी ट्राय करणार होती, कारण काउंटरला गेल्यानंतर यम्मी वाटत होती कुल्फी, त्यावेळी म्हटलं ट्राय करणं तो बनता है. तर कुल्फी खरंच छान होती, टेम्पटिंग होती, त्याचप्रमाणे ती टेस्टलाही चांगली होती, आणि लहान मुलंही खाऊ शकतात, कारण मस्त त्याचा स्वाद होता, एक मलाईचा असं ना फील येत होता त्याच्यामध्ये.
आणि केशरचाही चांगला असा फील येत होता त्याच्यामध्ये. वरती असं त्यांनी ना तुम्हाला जे पाहिजे ते ऑप्शन्स तुम्ही असं वरती टाकू शकता. जसं चॉकलेटच्या वरती तुम्हाला लेअर पाहिजे तर चॉकलेट टाकू शकता, किंवा दुसरं काही लेअर पाहिजे तर तोही टाकू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ओव्हन तुमचं रेडी करू शकता. इथे मी व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मी थोडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन असं वेगळं नव्हतं. बाहेर जे खातो आपण ते स्कूप मध्ये किंवा फॅमिली पॅक मध्ये तसंच होतं, पण मला फक्त ट्राय करायचं होतं म्हणून मी घेतलं होतं. त्याची टेस्ट जी बाहेर असते तशी सेम ऍज इट इज तशी होती. त्याच्यामध्ये असं काही वेगळेपणा नव्हता. दही वडा आहे आणि सेव दही आहे, सेवपुरी दही. तर मी आता ही टेस्ट करणार आहे. मंडळी मला राहावेच ना, शेवटी मी दही वडा आणि सेवपुरी ट्राय करायचं ठरवलंच. म्हटलं थोडीशी पोटामध्ये जागा करूयात, कारण माझे फ्रेंड्स पण खात होते तर म्हटलं आपण पण ट्राय करूयात. आणि खूप अमेझिंग होता इथला दही वडा. दहीचा जो वेगळा म्हणजे ना असं खटास आणि असा मिठा प्रकार जो असतो, म्हणजे गोड आणि आंबट असा वेगळा मस्त टेम्पटिंग असा स्वाद आणि मस्त असं फ्रेग्रन्स त्याचा एक वेगळा येतो. त्या मसाल्यांचा वेगळा चाट मसाला असतो तो, आणि स्वाद खरंच छान होता त्याचा. तसे सेवपुरी नॉर्मल होती जी बाहेर मिळतात तशीच. तर मंडळी आता मी मस्त तिथला जो सगळ्यात फेवरेट माझा जो आहे तो फालुदा ट्राय करणार आहे. वाव, फालुदाचा एक जो स्पून घेतल्यानंतरच मला कळालं की फालुदा किती अमेझिंग आहे. खरंच मी जास्त दुधाचे प्रकार खात नाही कारण मला दूध जास्त सूट होत नाही, पण फालुदा खरंच यम्मी होता. आणि मी खरंच तुम्हाला आवर्जून सारखं तेच सांगते आणि तेच सांगेन की खरंच तुम्ही तिथे जाऊन फालुदा एकदा ट्राय करा, कारण तो खूप यम्मी होता. लहान मुलांनाही आवडेल, तसंच मोठ्या माणसांनाही आवडेल. आणि सगळ्यात शेवटी हा ट्राय करा, कारण मन एकदम तृप्त होऊन जाईल आणि छान असं फील होऊन जाईल. आणि मलाही छान असं वाटलं होतं ते खाऊन. तर मंडळी, माझं बार्बेक्यू नेशन मध्ये आल्यानंतर जेवण असं झालेलं आहे आणि मस्त असा लंच मी इथे एन्जॉय केलेला आहे. इथली सर्व्हिस खरंच खूप छान आहे, कारण इथले जे एक्झिक्युटिव्ह आहे ते सतत आपल्याला विचारत असतात तुम्हाला काय अजून हवंय का, लाईव्ह काउंटर अजून ठेवायचं आहे का की काढायचं आहे, किंवा तुम्हाला अजून काही हवंय का, पाणी हवंय का, हे हवंय का, ते हवंय का, सतत विचारपूस करत असतात. तर ही एक गोष्ट मला खूप आवडली. आणि प्रत्येक वेळी ना त्यांचं छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला हेल्प मिळते. म्हणजे मुलांना समजा तिखट नको हवं असेल तर ते कमी तिखटही करून देतात. तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. आणि सर्व्हिस मला खरं छान आवडली. असं आपण बघायला गेलो इंटिरियर ही खूप छान आहे, इथलं ॲटमॉस्फिअर ही खूप छान आहे, एकदम मस्त वाईब्स आहेत इथल्या. आणि फूड क्वालिटी असं बघायला गेलं तर नॉनव्हेज स्टार्टरमध्ये मला बरेच स्टार्टर असे आवडले. 1-2 स्टार्टर असे आहेत की जे मला नाही एवढे पसंतीस पडले. व्हेज स्टार्टरमध्ये मला फक्त पनीर आणि बेबी कॉर्न, जो कॉर्न स्टार्टर आहे तोच फक्त मला आवडला. बाकी एवढे काही मला असे खास नाही वाटले. पण मी जास्तीत जास्त जे एन्जॉय केलं आहे ते डेझर्ट एन्जॉय केलेलं आहे. प्रत्येक जण इथे येतं ते खाण्यासाठी. एवढा पण लोकांचं ऐकलंय ना, त्यांना डेझर्ट खूप आवडतात इथले, आणि डेझर्ट खरंच खूप छान होते. मी इथे मूग डाळचा हलवा खाल्लेला आहे, फिरणी खाल्लेली आहे, त्याचबरोबर रबडी सुद्धा खाल्लेली आहे. आणि केकचे एवढे प्रकार होते, एवढे सुंदर टेस्ट होती ना त्याची, खरंच खूप छान वाटलं. आणि त्याचप्रमाणे मी व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी ही टेस्ट केली. नॉनव्हेज बिर्याणी छान होती, थोडी सुकी होती, पण व्हेज बिर्याणी खरंच छान होती. टेस्ट वाईजही छान होती आणि त्याचा स्मेल, फ्रेग्रन्सही खूप छान होता. आणि असं बघायला गेलं तर ओव्हरऑल रेटिंग द्यायचं झालं तर 5 आउट ऑफ 3.5 देईल मी. म्हणजे 5 पैकी 3.5 देईल मी रेटिंग इथे. कारण जेवण म्हणजे एवढं पण वाव असं नाही बोलू शकत, होतं बऱ्यापैकी चांगलं असं. पण वन टाइम एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथे जरूर येऊ शकता. तर हा माझा स्वतःचा ओन एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला काही वेगळा एक्सपिरियन्सही येऊ शकतो. तर मंडळी, मला अजून एक सांगायचं होतं, जे हॅपीनेस कार्ड मी ऑनलाईन परचेस केलं होते ते खरंच खूप छान कार्ड आहे. त्याच्यामध्ये मला बराच डिस्काउंटही मिळाला. आणि इथे आल्यानंतर मला असं वाटलं की हॅपीनेस कार्डमध्ये अजून काही फीचर्स आहेत का, की इथे अजून म्हणजे ते लाईव्ह आपण वॉक इन येतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का वेगळं, असं पण काही नाही. हॅपीनेस कार्डमध्ये जे फीचर्स आहेत
व ज्याच्यामध्ये ज्या सुविधा मिळतात ते इथे आल्यानंतरही त्या सुविधा आपल्याला मिळतात. म्हणजे वेगळं असं काही एक्स्ट्रा मिळत नाही. फक्त तुम्ही लिकर वगैरे घेतली ना, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक किंवा हार्ड ड्रिंक, तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात. तर ते तुम्ही इथे डायरेक्टली पे करू शकता. समजा हॅपीनेस कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुम्ही लिकर घेतलात, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक, तर तुम्ही ते एक्स्ट्रा इथे पे करू शकता. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ते हॅपीनेस कार्ड इथे रिडीम होतं. तुम्हाला फक्त सांगायचं आहे कोड, मग इथे रिडीम केलं जातं. तर मंडळी, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला मग, बाय.